धर्माचे पालन करी हे श्यामा करे काम बीज वाढवावे शीर्षा उत्तरे हाती घेऊनी आणले हे श्यामा करे काम बीज वाढवावे नाही भिडभार नाही भिडभार सना थोर हे श्यामा करे प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दूसरे चरण संताचिया दूसरे चरण संताचिया जगपदाने कदे विसारू जगपदाने कदे विसारू जगपदाने कदे विसारू जगपदाने कदे विसारू करो प्रथम दूसरे चरण संताचिया ओम नमो ज्ञानेश्वर
आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु धर्मावर बोललेलं आहे. धर्म किती प्रकारचा आहे, धर्म नेमकं कशाला म्हणतात, हे सगळं झाले. धर्माचे प्रकार किती, धर्माचे मुख्य प्रकार 4, उपप्रकार 4, अशा प्रकारचे झाले आहे. पण सामान्य धर्म, विशेष धर्म, स्वधर्म आणि परमधर्म. सामान्य धर्मामध्ये 4 प्रकार झालेले आहेत. साधारण, विशेष, अहिंसा आणि सत्य. हे पूर्ण कथन केलेलं आहे. पण राहिलेलं आहे की आपलं स्वधर्म आणि परमधर्म. मग स्वधर्माचे वाडे कोडे खरे अवतार घडे घडे. भगवंताचं गीत काय आहे? स्वधर्म सांभाळण्यासाठी देवाला अनेक अवतार घ्यावा लागले. स्वधर्माचे वाडे कोडे खरे अवतार घडे घडे. देवाला अवतार घ्यावे लागतात स्वधर्म सांभाळायला. आणि देव त्या धर्माचं ज्ञान जगाला देण्यासाठी संताला पाठवतात. पुढं येतात ते संत आणि आणावा लागतो तो भगवंत. संत येतात, आपोआप येतात. तुम्हाला स्वधर्म काय, परधर्म काय, परमधर्म काय, विशेष धर्म काय सांगण्यासाठी संत अवतार निश्चय येतात. आणि अवतार घेऊन संत काय करतात, तर पाखंडी लोकांचं खंडन करून नामाचं बीज वाढवतात. हेची आम्हा करणे काम कशाचं बीज वाढवतात? नामाचं. भगवंत कसा आहे? नामरूपी आहे. तो नामानं ओळखला जातो. कारण देवाला नाम आहे. मग काही ठिकाणी ग्रंथकर्त्यांनी वर्णन केलेलं आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझे नाम गळे श्यामा, तुझे नाम गळे श्यामा. वस्तुशील आहे. देवाला सुद्धा देवाच्या नामाचा महिमा कळलेला नाही. तो कळला कुणी? पुण्याने. पुण्याने म्हणजे कुणी? संतांनी. संतांनी देवाचा नामाचा महिमा कळला. तुझ्या नामाचा महिमा देवा तुला कळत नाही, आम्ही सुद्धा अशा प्रकारचं विधान आहे. प्रसंग जर सांगायचा म्हणलं तर रामायणातला महिमा आहे. कारण प्रभू आखरीची वेळ आहे. प्रभू रामचंद्राला थोडा प्रत्येकाला अनेक वेळा नाव पुकारले की त्याला थोडा गर्व निर्माण होतो. आणि गर्वानं तो माणूस थोडा उशिरा येतो, वेळेवर घेत नाही. त्याचं सारखं नाव घेतलं, त्याला सारखा फोन केला, इतर वेळेवर उपस्थित राहत नाही. कारण का त्याचं नाव घेतल्यामुळे त्याला नावाचा गर्व येते. लेखीमुळे सुने आहे कळले त्याला प्रसंग असा आहे. शेतूबंधनाचं काम चालू आहे. सर्व भांडण सेना
राम लक्ष्मण भरत जांबवत समुद्राच्या काठी आणि पाण्यावर दगड करून शिकून आणण्याचं काम चालू आहे. प्रत्येक एका दगडावर राम राम दुसऱ्या दगडावर मग असं लिहिलं की पाण्यात टाकायचे राम म्हणून शिटकायची एकमेका. अशा प्रकारे राम नामाच्या जोरावर शेतूवंदनाचं काम चालू होतं. प्रभू रामचंद्राला वाटलं मीच राम, आता मी किती वाईट आहे बघा. लक्षात घ्या, हे मी करतो म्हणू नका तुम्ही. कुणी हे कोण, मी सुद्धा मी हे करत नाही. करून घेतोय तो तुमच्यातला पांडुरंग, तुमच्यातली दैवत, तुमच्या गावामध्ये असणारे अवतारे महाराजांवरची श्रद्धा, आषाढी वारीला आलेले चौघ, त्याच्यानंतर बाकीच्या लोकांची श्रद्धा निर्माण झालेली आहे. आणि त्या श्रद्धेपोटी हे कार्य चालू आहे. मी कोण करणार एका घराचा पाहा, मी म्हणजे तुच्छ आहे, कोणच नाही. मीला महत्व नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सतत सांगतात, मी तुपा हे गावले तुम्ही एकच भगणी मागव हरी. मी तुपा हे काय कामाचं नाही. तिथं हे सगळ्यांचं काम, एकट्याचा नाही हा खेळ. म्हणून जमाविला हा मेळ. त्यातला प्रत्येक जीव या माझ्या माता बहिणी सुद्धा महात्माचा अंश त्या आहेत म्हणून आपण जे बघतोय. त्यांचा आग्रहातिथ्य म्हणजे घरच्या माझं मी अनेक वेळा सांगत असतो, तुम्ही लक्ष्मी पूजन करण्यापेक्षा घरच्या लक्ष्मीला खुश ठेवावी. घरामध्ये लक्ष्मी आपोआप पाणी भरायला येते. असा अनेक वेळेला प्रत्येक यंत्रणात्मक प्रबोधन का करतो तर काय मंडळी आपल्या स्वपत्नीला खुश मानतात. पत्नी आणि नुसती भोगाची वस्तू असं समजतात मूर्ख आहे ते. पत्नीमध्ये क्षणाची, पत्नी आनंद काळाची ती माता आहे हे का तुझ्या गावा लक्षात येत नाही. आणि परखड बोलल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. आणि मग सायंकाळची वेळ आहे. विठ्ठल वेळेच्या आत संपवणार आहे. उद्या मला कार्यक्रम सारखे चालू असतात. एवढे ते नसतात. नेमकं प्रसंगाला असतात. एकादशीने उद्या शिकून येते आणि मुलीवर पुन्हा महिन्यावर काहीच नसते. पण सांगण्याचा मुद्दा असा आहे, तो एक प्रकारची देव परीक्षा घेतो असं आम्ही मानतो. असो, रात्रीचा प्रसंग आहे. त्या भगवान परमात्म्याला सुद्धा मी तयार झाला. मी कसा मी तयार झाला, एकीकडे राग येतो, एकीकडे मन येते, पाण्यात टाकले दोन्ही एकमेकाला चिटकून फुल तयार व्हायला. म्हणून देवानं आता स्वतःची परीक्षा कधी घ्यावं, अहंकाराची वेळेस स्वतःची परीक्षा कधी घ्यावी, विषयाची परीक्षा घेऊन घ्यावं कधी. विषय विश्वास ठेवून वागायची वस्तू आहे ती का घेऊन मला काय होते मूर्खाचं लक्षण. तो बघायला शिल्लक राहणार नाही ना. म्हणून करतात काही गोष्टी त्याज्या आहेत, त्यागावे लागतात. ते विश्वास ठेवत आहेत पूर्वजावर किंवा संतांच्या वचनावर, आपण त्याप्रमाणे वागायचं. जर प्रत्येक गोष्ट करून बघायची म्हटलं तर आयुष्य कमी पडणार. म्हणून काही संतांवर विश्वास ठेवून आपण जर चालला तर व्यवस्थित जाऊ आपण जीवन. आणि योगायोगानं प्रभू रामचंद्र रात्रीची वेळ सगळे झोपले, वांदर्शना सांगून झालेले. रामाच्या मनामध्ये आलं आणि एक छोटासा खरा विचारला आणि समुद्रात टाकला. टाकल्याबरोबर डूब करून गेला. डूब तुम्ही बोललो चंद्राला भाजपच वाटलं. टाकण्यात चूक झाली काय वाटलं, देवा काय वाटलं, टाकण्यात चूक झाली काय म्हणून दुसरा खरा घेतला, दुसरा टाकला. मोठा आवाज घेऊन बोलला. आम्हाला थोडं
विस्मित झाले प्रभू रामचंद्र. काय लिहिलंय मला देवाला कळलं ना काय झालं म्हणून इकडे तिकडे बघितलं. आपण वाटलं ना माझ्या नावावर दगड करतो पण मी टाकलेला बोलतोय म्हणून इकडे तिकडे बघितलं तर हनुमंतराया मागत होते. अरे हनुमंतराया महादेवराय हनुमंत तू केव्हा आला. तुम्ही पहिला दगड टाकला तेव्हा तुम्ही हजर तुम्हाला पुन्हा देव अजून खजील झाले. पुन्हा देव अजून नाराज झाले. अरे म्हणजे पहिल्या दगडाला हो देवाचा चेहरा नाराज झालेला भक्ताला होते. लगे हनुमंतराय म्हणजे अहो तुम्ही टाकलेला गुन्हाच हो म्हणजे सगळं गुन्हा. कारण तुम्ही टाकलेला दगड तुम्ही राम आहे मान्य आहे पण तुम्ही दगड जर टाकला तर तो दगड गुन्हा. कारण तुम्ही त्या दगडाचा त्याग केला म्हणजे स्वतः रामानं त्या दगडाचा त्याग केला ते बोलणाऱ्याची जगात राम नाही की मेल्याशिवाय राहणार नाही असा त्याचा सरळ अर्थ हनुमंतरायानं देवाची लाग आहे. काय राहिली देवा तुम्ही जर त्याला सोडलं तर तो निश्चित बोलणार नव्हे वरल्या देवाची कुठली भूल आणि खाल्ला देव. कारण हे आपलं तुमचं शास्त्र आहे. कारण आधी त्या देवानं सोडून दिलं मग शेवटी प्रभुरामचंद्र घरी झालेल्या हनुमंतरायानं देवा तुम्ही सोडल्यावर कोणच वाचणार नाही तो बोलणार. आणि तिथं संत म्हणले तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुला कळत नाही देवा तर तो कोणाला कळतोय आम्हालाच कळतोय. आम्ही तुझं वर्णन करतोय आणि म्हणून करता भगवान परमात्मा हा नावारूप आहे. तुम्ही त्याला देव अवतारी जरी पुरुष झाले देवाने अवतार घेतला पण माणसाला ज्या क्रिया करावं लागते तो धर्म सांभाळावा लागतो. देवाला सुद्धा बाहेर सांभाळावा लागतो आणि देवाला तो धर्म सांभाळायला दृष्टांत सांगतो तुम्हाला बाहेर गेलो. कोणाच्या तर ऐकण्याने रामायणामध्ये सीतेचा त्याग केला होता. सीतेचा त्याग केल्यानंतर देवाला शेवटी पत्नीला विरोध झाला. देव काय पुरुष काय त्याला विरोध सहन होत नसतो. दुःख हे असतं आणि तेवढ्यामध्ये दुष्काळ पडला. मग मेघवृष्टी होण्यासाठी यज्ञ करण्यास सांगितलं. तो यज्ञ 16,108 दिवस चालला. एक तर 2 दिवस. मग आता यज्ञाची पूजा करायची हवन करायचं धर्मशास्त्राप्रमाणे पत्नी सोबत पाहिजे. सीताला सोडून दे. धर्मशास्त्राप्रमाणे पत्नी जवळ पाहिजे. पत्नी नाही शेवटी त्यांचे गुरु काय सामान्य होते. वशिष्ठ गुरु होते. गुरुने सल्ला दिला असं कर म्हणजे प्रभुरामचंद्र राज्यात काय करणे सोन्याची शिखा तयार कर आणि पूजेला जवळ बशीर बाळा आणि पूजा कर. 16,108 दिवस 16,108 शिखा सोन्याच्या तयार केल्या आणि त्या ब्राह्मणाला ऋषीमुनीला दान दिल्या. म्हणजे पत्नी धर्म स्वधर्माची पत्नी स्वपत्नी होय धांगडी तरी ती पोषिता होय घरी. चांगली आहे गुलाम आहे वाईट आहे कुरूप आहे पण तिला सांभाळत पाहिजे हे खरं शास्त्र. तिचा जर त्याग केला तर तो अधर्मी झाला. तो धर्म सांभाळत नाही. तुझ्या नशिबात जी मिळाली आहे ती तुझी पत्नी आई आहे बोलवली. मी सांगितलं मग अशी क्षणाची पत्नी अनंत काळाची ती माता आहे. मग प्रभुरामचंद्राने जिथं पत्नी समा पाहिजे 16,108 सोन्याच्या शिखा ऋषी मुनी संत महंत सिद्ध ऋषीला भेटून मग हा धर्म सांभाळल्यामुळं प्रभुरामचंद्राला त्याचं फळ काय मिळालं. पुढच्या जन्मात 16,108 वाटायला
राम अवतारामध्ये एक पत्नी, एक वचनी, एक वाणी, बरोबर आहे. पण कृष्ण अवतारात बहुवचनी, बहुवाणी, हा 16,108 बायका. ऐकून आहे ना तुम्ही कृष्ण चरित्र. तोच राम पुन्हा कृष्ण झाला आणि या सीता दान केलेल्या होत्या त्या सीता परत प्रगट झाल्या आणि 16,108 बायका कृष्ण अवतारात देवाला मिळाल्या. स्वधर्म माणसाला सांभाळता पाहिजे. स्वधर्म आपल्याला जोपर्यंत सांभाळता येत नाही, स्वधर्माप्रमाणे जोपर्यंत तुम्ही वागत नाही, तुम्हाला स्वास्थ्य आनंद कधीच प्राप्त होणार. आनंद ही वस्तू, स्वास्थ्य ही वस्तू, समाधान वस्तू बाजारात मिळत नाही. ते तुमच्या धर्मकर्माप्रमाणावर सुखामुळे त्याची कळले आम्हाला असं ते कळलं संतांना कळलेलं आहे. त्यांनी मागे दाखवले आहे. त्या माग्याप्रमाणे आपण जर गेलो तर आपल्याला अर्थ येत नाही. आपला धर्म काय आहे सांगितले गरजेचं. शिष्यानं गुरुची सेवा करावी, नोकरानं मालकाची सेवा करावी, पत्नीनं पतीची सेवा करावी. शास्त्र कसला आहे असं नको. तो पती देव आहे तुमच्या दृष्टीने. तिला पतिव्रता म्हणतात. पतीच्या माता अंशोणी चाले ती पतिव्रता, अनायासे आत्महिता पोहोचेती. पतीच्या मताला अनुसरून जर चाली एखादी पतिव्रता, योग तिचा आत्महित म्हणजे आत्मचिंतन तर झालं, पण तिच्या जीवनात सुद्धा हित झालं. पतिव्रतीच्या कहाण्या धर्म पतिव्रता अनुसयाने सांभाळला, नारळीने सांभाळला, शांडिलेने सुनते पतिव्रता धर्म. त्यामुळे पतिव्रता तिची देवावरील सत्ता. पतिव्रता हा एक प्रकारचा धर्म आहे. त्या स्त्रीचा तो स्वधर्म आहे. पत्नीला पतीची सेवा. तुम्हाला साधारण दृष्टांत द्यायला आठवतं मला. काय ताकद आहे पतिव्रतीची. एक साधू तपश्चर्या करत आणि तपश्चर्या करत असताना वडाच्या झाडाखाली, वडाच्या झाडावर एक पिवळी असली होती पिवळा, पिवळी होती. आणि ती साधू जिथं बसलाय तिथं नेमकं तिनं त्याच्या डोक्यावर शी गेली. शी गेल्याबरोबर साधूला राग वर बघितलं. बघितल्याबरोबर ती बघित संपली धरून भस्म आहे. ते साधूच्या तपाचं सामर्थ्य, पण त्यापेक्षाही पतिव्रतेचं सामर्थ्य तो साधू भिक्षा मागायला गेला. तो तपश्चर्या संपली की भिक्षा मागून दोन घर खात होता. मग गेला एक पतिव्रता नवऱ्याच्या शिवेमध्ये बंद होती आणि तिचा हा साधू तुझ्याच दारात गेला. हो मायम भिक्षामदेही म्हणत त्या दारात गेला. भिक्षामदेही म्हणजे तेवढ्याच मला दारात आलंही पण गेलो होता. 500 रुपये बंद पाणी दिलं मला आणि मग जाऊन भिक्षा. भिक्षा मागायला विरोध केला नाही. तो धार्मिक होता. तर मला कान लागले पाणी घे. म्हणजे कान लागले आमची शिवाय पाणी द्यावं लागतं. पाणी देणं हा सुद्धा एक प्रकारचा धर्मच आहे. आणि मग आता ती पाणी देतो किंवा वेळ आहे, उशीर आला. साधू दारात उभारला. उभारल्याबरोबर साधू की भिक्षा घेऊन गेलो. डोळं फाकू फाकू तिच्याकडे पाहतो. डोळे फाकू फाकू बघायल्याबरोबर त्या पतिव्रतेच्या लक्षात आलं. पतिव्रतेचं सामर्थ्य आहे. साधू महाराज मला माफ करा,
मी काय झाडावरची पिंगळी नाही तुमच्या डोक्यावर शिरता. कारण कशामुळे हिला कळलं या अंतर्ज्ञान प्राप्त झालं? अंतर्ज्ञान कशामुळे प्राप्त झालं? पतिव्रतेमुळं, पतिसेवेमुळं. साधू मरण झालं, आपली पडली साधूची आणि आपल्यापेक्षा सुद्धा ही कसं पुन्हा हे खेड्या पाण्याने सुद्धा शहरामध्ये सुद्धा भरपूर महिलांमध्ये व्रत आहे. त्या टीव्हीच्या नावामध्ये मालिका शिरे लग्नामध्ये बोलत तो भागलेला आहे. त्याच्या आपल्याला कथाची करायची गरज नाही. पण सर्वस्व सोडून पतीला आणि देव मानणाऱ्या स्त्रिया घरामध्ये भरपूर आहेत. आणि नाथ महाराजांचं शास्त्र आहे, एका गावामध्ये एक साधू आणि एक पतिव्रता असल्याशिवाय गावच करू शकत नाही. गाव पिटतंय, जळून जाते. गाव वसतच नाही त्या ठिकाणी. हा शास्त्रीय दृष्ट्या साधू संतांचा नियम आहे. ज्या गावामध्ये एक गावाला पतिव्रता आहे आणि एक गावाला साधू आहे म्हणून ते रामपूर आहे. कुठलंही गाव असू दे, हे पतिव्रत्याचं सामर्थ्य. आणि म्हणून करता पतिव्रता सांभाळा हा सुद्धा धर्म आहे. आणि बऱ्याच पतिव्रता आहे. पूर्वी आता खेड्यामध्ये इथं दारुणी असं आमच्याकडे कुवा खिचडा कुठं थोडी माहित आहे. आता शहरात नाही का ती मिक्सरमध्ये कुठली जाती खेळली आणि खिचडा आहे. पण त्यावेळी उकळामध्ये खिचडा मुसळ त्याला मोठीला गिरडी ही पद्धत होती. मग एक पतिव्रता खिचडा कुठत होती. खिचडा कुठत असताना शेतातून नवरा आणि नवरा आल्यानंतर मागेला म्हणला पाणी दे का म्हणला. पाण्याच्या आधी पाणी पहिलं घेत आलं. तर ते मुसळ असं वर जायला आणि एकूणच नवऱ्याची हात ऐकण्याला राग पडली. मुसळाला तिने नजरेला वळलं, थांब तिच्या नवऱ्याला पाणी द्यायला. आमच्या घरला नवऱ्याला दिला नेऊन मुसळ तिथं होत. तिथं होतं म्हणजे कुठं होतं, वर गेलेलं होतं असं. आणि तो नवऱ्याचा हात ऐका ते तिथंच थांबलं ते. आणि ती तिचं घर रस्त्यावर असल्यामुळं सगळ्या गावात साधा शेतकरी आहे. 2 महिने कष्ट करते, भाडं करून कोण भरते. बायकोनी कशीच आहे, सगळ्या गावात कशाचा झाली पद्धत. मग काय बायाला सोडती मस्तर त्या शेजारीला सण झाला नाही. हीच आहे का प्रतिभा? मग नवऱ्याला ती तेव्हा आला नीट तेव्हा थोडी बोललीच नव्हती. पाणी नाही मागे ती सगळ्या तिथं चांगली आहे. आज जेवायला दिलं तर मी ना चालले एक दुसरी वाढती. आणि त्या पतीव्रतेला आव्हान त्यात काय नवल आहे. पुढच्या वर्षी म्हणजे मी उभा करून दाखवून हो. आणि एवढ्या वेळेला तिने ती नंतर करायला पुढच्या वर्षी निर्णय घेतला. सगळ्या त्यांनीच सांगितलं तिला काय नाव मी सुद्धा कमी नाही केला. मग ही पतिव्रता काय हरकत नाही. मग पुढच्या वर्षी ती खिचडा फुटायला लागली. फुटायला वेळेला नवऱ्याला सांगितलं शेताला आल्या मला कामाने पाणी द्यायला म्हणायचं. बरोबर ती नंदी वेळ त्याला काय वाढणार नदीवर सगळी जाईल असं मग एवढं आज त्याला पुढच्या वर्षी आला बरोबर खिचडा फुटायला गेला. हे काय म्हणजे कामाने पाणी द्यायला मला सांगितलं मला त्या प्रमाणात मुसळामध्ये थांब घेतच मी तुमच्यावर थांबलो मुसळ काय अशी ना मला आज्ञा म्हणून थांबले. पण ह्याच्या मनामध्ये शंका निर्माण आणि थांबलं आहे म्हणून तिला भर बघितलं. भर बघितलं तसं 5 खिडी तोंडावर आलं. पुढची बत्तीशी मोकळी आहे.
धर्माचे पालन करणे पाठांतर घडलं हे श्यामा करणे काम बीज वाढवावे नाम ही क्षणोत्तरे हाती घेऊन बाण फिरे संत कठोर लिखाण आहे त्यांचं जे लिखाण आहे ना ते क्षणोत्तर हाती घेऊन बाण फिरत लेखणी हा बाण हा अभंग संत आहे इथं प्रभुरामचंद्राने बाण घेतलाय बाण असं वर्णन होऊ शकत नाही पण अज्ञानी जीव एखाद्या महाराजांचा अभ्यास कमी असला मग त्यावेळेला त्यांनी ती संताचेही वर्णन करू शकतात या अभंगावर पण या ठिकाणी विद्वान नरसज्ञ महाराजांनी हा अभंग संतपर आहे असे वर्णन केले कसं तर तीक्ष्ण उत्तर कोण देते संत देतात तुमच्या प्रश्नाची उत्तर कोण देतात संत देतात तुम्ही त्यांना विचारायचे सांगण्याचं कार्य संत करतात तीक्ष्ण उत्तर असतं तीक्ष्ण म्हणजे खडक भाषेत सांगतात समाजामध्ये ते बिनाही भीड भाग आणि कुटामध्ये सणाखोर हा खरा धर्म काय आहे जे आहे ते वागणे जसं या तसं वागून लागतं पण काय वेळेला एखाद्या आता सगळ्या जगी सर्व सुखी असा कोण आहे जगात सुखी कोण आहे का आहे कोण सुखी आहे कोण आहे सांगा जगात सुखी आहे पण ते तुमच्या लक्षात येत नाही निर्लज्जम सदा सुखी पण संत वाङ्मयामध्ये जो आनंद प्राप्त होतो जो सचिदानंद मिळतो आता तुम्ही घरदार सोडून आला बोलण्यासाठी तुम्हाला कुठली चिंता नाही खरोखर तुम्ही आता संत आहात एवढ्या वेळेस सुद्धा घराचा त्याग करणं मुलाबाळाचा त्याग करणं प्रपंचाचा त्याग करणं हे सामान्य नाही हे प्रत्येकाच्या नशिबात असते असं नाही मग तुमच्या नशिबात कशामुळे आले तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावाचा पडला तो या भावाचा पडला संत दर्शनी हाला संत दर्शनी हाला संत दर्शनी हाला संत दर्शनी हाला संत दर्शनी हाला
दर्शनी आला संत दर्शनी आला संत दर्शनी आला जेव्हा तुम्हाला पुन्हा प्राप्त झाला इथं हजर राहायचा केवळ तुमची संताची संतत आहे म्हणून तुमची बुद्धी या ठिकाणी आणून सोडलं बुद्धीने कशामुळं संतांच्या संगतीमुळे संत संग करणं हा सुद्धा एक प्रकारचा धर्म आहे त्याला स्वधर्मच मानतात कारण धर्म सांभाळायच्या आणि धर्माच्या अनुषंगाने जो वागतो त्याला सांभाळ देव करतो त्याला तुमची चिंता तुम्ही करायची गरजच नाही तुमची सगळी काळजी त्या देवाला लागते तुम्ही जर धर्माप्रमाणे असाल तर तुम्ही जर आधर्माने वागत असाल तर देव तुमच्याकडे बघत राहील म्हणून इथं काय धर्म सांभाळणं स्वधर्म कशाला म्हणा की तुम्ही ज्या नीतीने वागता आता धर्मनीती पुरुषाला पुष्कळ प्रकारे सांगितले पुण्यते परोपकार पापते परपीडा कारण पुण्य करणं अतिथी स्वागत भोग करणं आचार्य देव भोग म्हणणं कीर्तन पूजन धर्म अशा प्रकारचा जो करतो तो धर्माचं पालन करतो म्हणायला काय हरकत नाही कारण धर्म आता देव हा धर्माची मूर्ती देवच आहे